चटणीला फोडणी कशी एकदम चरकन बसली ना, चटणीला कलरही खूप छान येतो आणि टेस्टही एक नंबर येते. पाहता क्षणी खावीशी वाटते. चला तर मग आज मी कांद्याची झटपट चटणी तयार केली आहे. त्याची पूर्ण रेसिपी पाहूया. हाय, हॅलो आणि नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल. मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी कांद्याची एकदम झटपट अशी चटणी तयार करणार आहे. त्यासाठी इथे मी 2 ते 3 बारीक कांदे कट करून घेतले आहेत. लसूण पाकळी, अर्धा चमचा जिरे, चवीपुरते मीठ आणि इथे मी 1 छोटी वाटी लाल काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे. याने आपल्या कांद्याच्या चटणीला कलर छान येईल. आता हे सर्व जिन्नस आपल्याला पाणी न टाकताच बारीक कुटून घ्यायचे आहेत. तुम्ही हे मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता, परंतु खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या चटणीची चव एक नंबर लागते. तर इथे आपली सर्व चटणी कुटून तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा. याने काय होते, मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करते ना, त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाते. इथे आपली चटणी बारीक करून झाली आहे. आता चटणीला आणखीन टेस्ट येण्यासाठी आपल्याला याला तडका देऊन घ्यायचा आहे. तर तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये जिरे आणि मोहरी छान तडतडली की हा तडका आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आहे. याने कलर खूप छान आला आहे, तुम्ही पाहू शकता. आता ही चटणी छान मिक्स करून घेऊया. वरून भरपूर अशी आपल्याला हिरवी कोथिंबीरही घालून घ्यायची आहे. तर तुम्ही ही चटणी चपातीला स्प्रेड करून खाऊ शकता, खूप छान लागते. किंवा वरण भातासोबत ही तोंडी लावून घेऊ शकता. अगदी झटपट आणि कमी साहित्यात कमी वेळेमध्ये ही चटणी तयार होते. तुम्हाला जर माझी चटणी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.